हॅलो. हॅलो. क्वालिफायरचा पहिला सामना अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या भेटीला येईल. स्वयंभू कोकणेर अनबीटन हा संघ पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रिकेट या टीमने खेळलंय. दुसऱ्या बाजूनं पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रमोद स्मृती गुंडले संघ. याही टीमने अतिशय चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि क्वालिफायरचा पहिला सामना त्यांच्या माध्यमातून खेळला जातोय. चांगलं क्रिकेट, सुंदर क्रिकेट, मनमोहक आणि नेत्रदीपक क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हॅलो. पहिला चेंडू आपण जर बघितला तर निर्धाव आला आणि दुसऱ्या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीने आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. फुलटॉस बॉल ऑफ साइडला फिल्डर आहे डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिझनला 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळाले. तीन बॉलचा खेळ आणि 3 धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. यतीनजी पाटील जॉईन झालेत आमच्या माध्यमातून स्कोरिंग करताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने उत्सव मिश्रा यांना पण पाहत आहेत. ऑलराऊंडर आहेत, चांगले कॅमेरामॅन आहेत आणि टेक्निशियन देखील त्यांचं कार्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ब्रँड बोईसर 4 बॉल नंतर धावा आहेत 4 स्कोर कार्ड वरती. पुढील बॉल बॅकफुटला जाऊन या ठिकाणी अलॉंग दी कार्पेट फटका खेळले गेलेत. फक्त मिळते 1च धाव. एकेरीच्या माध्यमातून 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत आणि हा झेल परिपूर्ण केला जातोय. हर्षद पाटील अप्पीने टिपला हा झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. चिराग बॅक टू दी पवेलियन गॉन. जरा सामना स्वयंभू कोकणेर या टीमने जिंकला तर आदरणीय यज्ञेशजी पाटील कोकणेर यांच्या माध्यमातून 3000 रुपये, आदरणीय प्रथमेशजी पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपये, आदरणीय रुपेशजी पाटील कोकणेर यांच्या माध्यमातून 3000 रुपये, आदरणीय निलेशजी शेलार साहेब कोकणेर यांच्या माध्यमातून 5000 रुपये. स्वयंभू कोकणेर संघ हा सामना जिंकतोय तर बक्षिसांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळेल. अमर पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. एक चांगले क्रिकेटपटू म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहिलंय. यावेळेस असतील नॉन स्ट्राईक एंडला हर्षद पाटील ज्याने चांगला झेल टिपला होता तोच आला या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल कुकडे गावातील 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात शफल झाले. हुक केले बॉलला. बॉल चालला या ठिकाणी फाईन लेगला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरतायत. त्याच्यावरती 2 धावा नियंत्रित केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड हे पुढे जाताना पाहायला मिळते. आतापर्यंत सिंगल डबल वरतीच भरणा पाहायला मिळालाय. एकंदरीत 7 चेंडूंचा खेळ झाला या पहिल्या इनिंगच्या माध्यमातून.
आणि धावा ही 7 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. क्वालिफायर 1 चा सामना. यावेळेस फटका फर्स्टला बॉल हवेत, परंतु लँडिंग सेफ झाली या ठिकाणी. नो मॅन्स लँड या क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला. तत्पूर्वी 2 धावा. आणि या 2 धाव्यांच्या माध्यमातून धावसंख्या 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा हर्षद पाटील अप्पी बॉलिंग मार्क वरती येतोय. त्यावेळी सोडून दिल्या बॉलला आणि चेंडू होता ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल हे सांगितलं पंचांनी. अक्षय नाईक सर वळतायत आणि वाईट बॉलचा इशारा त्याने आमच्यापर्यंत पोहोचवला. धवनची गती 10 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 10 रन्स. पुढील बॉल. लाऊड अपील. हाऊ इज दॅट हा प्रश्न विचारला गेला होता. योगेशजी पाटील साहेब स्वतः ॲज अ विकेट कीपर म्हणून पाहायला मिळत आहेत. चांगलं यष्टीरक्षण. खूप चांगला बॉल होता. फॉलो केलं होतं बॅटरला गोलंदाजाने. खूप लाऊड अपील या ठिकाणी पाहायला मिळाला होता हर्षदच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत रुपेशजी पाटील कुणबी दबदबा यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय 6 धाब्यांसाठी. KGPL कोकणेर गट प्रीमियर लीगचा दर्जेदार दमदार बहारदार षटकार 6. सोळा धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. 16 रन्स. यावेळेस कट केलं या बॉलला हलक्याशा हाताने. बॉल चला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण तैनात आहे त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा. 2 धावेने धावसंख्या 18. स्वयंभू कोकणेर. धवनची गती 18. 1 गडी बाद. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय दीपेशजी पाटील साहेब कोकणेर संघमालक आहेत स्वयंभू कोकणेर या टीमचे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. स्वयंभू कोकणेर टीमच्या कुठल्याही प्लेयरने षटकार जर मारला तर 100 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल. धवनची गती जर आपण पाहिली तर 19 धावा. 9.50च्या सरासरीने ही धावसंख्या पाहायला मिळते. अमर पाटील न्यू बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच खूप चांगला खेळ आपण पाहिलेला आहे आणि यावेळेस त्यांच्याकडून अशा अपेक्षा असतील हेच पाहायला मिळते. नाईन्टीन रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. वेलकम जितेशजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गिर्यारोहक आहेत. 19 धावा. 1 गडी बाद. हर्ष पाटील षटक क्रमांक 3 मध्ये येतोय. एक युवा गोलंदाज त्याच्याकडे क्षमता आहे आणि तो चांगली गोलंदाजी करू शकतो हे त्याने सिद्ध करून दाखवलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला. बॉलला पाठवलाय व्यासपीठाला अभिवादन करण्यासाठी. बॉल चाललाय सीमा रेषा पार. रुपेश काशीनाथ पाटील ब्रँडेड षटकार. पुन्हा पुढील बॉल. यावेळी चांगला बॉल. पहिला बॉल षटकाराला. दुसरा बॉल निर्धावी हाताळलाय. सांगितले गोलंदाजाने यावेळेस माझ्यामध्ये क्षमता आहे तुम्हाला शांत ठेवण्याची, परंतु रुपेश पाटील 12 चेंडू मागे 23 धावेची खेळी करताना पाहायला मिळत आहेत. आयकॉन खेळाडू आहेत स्वयंभू कोकणेर टीमचे. दुसऱ्या बाजूने प्रमोद स्मृती गुंडले या टीमच्या माध्यमातून गोलंदाज हर्ष पाटील आपण पाहत आहेत गोलंदाजी करताना. पुढील बॉल. यावेळेस चेंडू जो पाहायला मिळाला
चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, पण त्यांनी दर्शवलं इट्स अ फेअर बॉल. योग्य पद्धतीने हा चेंडू होता हे सांगितलं पंचांनी. रुपेशजी पाटील यांना वाटलं की चेंडू ट्रॅम लाईनच्या बाहेरून निघून जाईल, परंतु हा चेंडू निर्धाव आलाय. षटकारानंतर 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. गोलंदाज आहे हर्ष पाटील. यावेळेस आणखीन एक प्रहार केलाय सरळ डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. चेंडू आणि फळीचा व्ही फॅक्टर मध्ये संपर्क झाला आणि हा ठोकलाय. आणखीन एक षटकार. आता मात्र षटकाराची भाषा बोलू लागलेत मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील. 14 चेंडू मागे 29 धावा त्याने केल्यात आणि संघ जाऊन पोहोचलाय 31 अंकावरती. 31 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट हे पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी. फुलटॉस बॉल ऑन साइडला धीरज शेलार आहेत. यावेळी चुकी झाली. दबाव मोठ्या सामन्याचा आहे आणि बॉल जाईल या ठिकाणी 4 धावींसाठी. आलाय KGPL कोकणेर गट प्रीमियर लीगचा दर्जेदार दमदार चौकार आणि या 4 धावेने धवनची गती पुन्हा पुढे जाईल आणि जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. अजून आपण पाहिलं तर अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन षटकारांनी एक चौकार 16 धावा आल्यात या 5 बॉल मध्ये. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. T4 टायमिंग, T4 टेम्परामेंट, T4 टेक्निक अँड T4 टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब आणि बॉल सरळ फेकून दिलाय. जसा बॉल पडला तसाच उचलला आणि हा षटकार ठोकलाय. 3 षटकार 1 चौकार 22 धावा आल्यात या षटकामध्ये आणि धवनची गती जाऊन पोहोचलेली आहे स्कोर कार्ड वरती 41. 41 धावा 3 षटकाच्या समाप्ती अखेर. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय अमितजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला जनरेटर आणि मेडल्स उपलब्ध केले गेलेत. त्यांचा पण करूया यथोचित सनातन सन्मान. मी विनंती करतो अध्यक्ष साहेबांना की साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अमितजी जाधव साहेबांचं यथोचित आपण स्वागत सन्मान करायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व नेहमीच या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून सहकार्य आम्हाला केलं जात आहे असं व्यक्तिमत्व अर्थात अमितजी जाधव साहेब. त्यांच्या माध्यमातून आम्हाला जनरेटर आणि मेडल्स या ठिकाणी पाहायला मिळतात. कॅमेरामॅन ऋषी आपण कॅमेरा रोल करायचा आहे मुख्य व्यासपीठाकडे. फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह. आदरणीय सन्माननीय अमित जाधव साहेब खूप खूप धन्यवाद आपल्या बहुमूल्य सहकार्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. अमर पाटील खडे खडे बॉलला उडवलंय डीप मध्ये. फिल्डर चुकी झाली. अमर पाटील यांनी महत्वाच्या सामन्यामध्ये अकाउंट ओपन केलंय 6 धावेने. हा आहे मोठ्या सामन्याचा मोठा प्लेयर अमर पाटीलने. पहिल्याच बॉलवरती षटकार. 47 धावा धाव फलकावरती. पहिले 2 षटक शांत होते फलंदाज. तिसरं आणि चौथं षटक मात्र हल्ला बॉल केलाय. स्लो लोकलची फास्ट लोकल मध्ये कन्वर्ट झाली. राजधानी एक्सप्रेस तदनंतर बुलेट ट्रेनचा प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. ऑफ ड्राईव्ह केलं. याही वेळेस चकवा खालाय बॉलने. अमर पाटील यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. 4. एक्कावन्न धावा धाव फलकावरती. का हा संघ अनबीटन आहे. नितीनजी पाटील साहेबांनी सांगितलं की प्रत्येक सामन्यामध्ये आम्हाला विविध मॅन ऑफ द मॅच मिळाल्यात. अर्थात प्रत्येकाने प्रत्येकाचं कार्य बजावलंय. अप्रतिम हा संघ पाहायला मिळतोय. सन्माननीय विखे पाटील साहेब, सन्माननीय दीपेशजी पाटील साहेब यांचा संघ यावेळेस ऑन साइडला. आता हर्षद पाटील अप्पी चुकी करणार नाहीयेत. हा झेल परिपूर्ण केला परंतु 3 बॉल मध्ये 10 धावा करून अमर पाटील बाद झालेत. ज्या कार्यासाठी मैदानामध्ये आले होते ते कार्य त्यांनी योग्य पद्धतीने बजावलंय. म्हणून म्हणतात ना अ गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट. चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं आणि हे चांगलं कार्य करून ते बाद झालेत.
नितेशजी पाटील स्वतः या वेळेस पाहायला मिळत आहेत चौथ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना. अजूनही आपण जर बघितलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रुपेश जी पाटील एक खेळी करतायत 16 बॉल मध्ये 39. सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच रुपेश काशीनाथ पाटील हेच पाहायला मिळालंय. चल यानंतर सामना पाहायला मिळेल एलिमिनेटर. याही वेळेस बॉलला फेकून दिलाय सरळ डाऊन दी ग्राउंड. काय फलंदाजी करते डगआउट मधूनच सेट होऊन आलेत नितेश पाटील आणि त्यांनी पहिलाच बॉल फेस करताना षटकार लगावलाय. ही त्यांची नेहमीच खासियत असते की प्रत्येक सामना ते षटकारानेच या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्माननीय दीपेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. नितेशजी पाटील षटकार किंग आहेत, मल्टी हिटर आहेत. 57 धावा, फुल टॉस बॉल ऑन साइडला फिल्डर आहेत. एकच धाव मिळते. आता मात्र संधी मिळाली रुपेशजी पाटील यांना 39 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. निलेशजी शेलार साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कोकणेर गट प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहेत. अंतिम बॉल पहिल्या इनिंगचा पाहायला मिळतोय. अंतिम बॉल वरती रुपेश पाटील आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला गगनाला भिडणारा विना तिकीट हवाई यात्रा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या 6 ने फ्लाय झाली, जाऊन पोहोचली गेली 64. 64 धावा आणि आव्हान ठेवले 65 धावेंचं. चला आपण टॉसर इन्व्हाइट करूया. पुढील सामना साई स्पोर्ट्स सागावे विरुद्ध प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोले. चला साई स्पोर्ट्स सागावे टीमचे कॅप्टन आणि प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. सामना पाहायला मिळेल एलिमिनेटर. हॅलो आदरणीय अरुणजी पाटील साहेब गिरनोली साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय अरुणजी पाटील साहेब. चला शुभम श्वेतांग ऑरेंज कॅप सन्मानाची आहे. अरुणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. श्वेतांग पाटील, ऋषिकेश पाटील असे दोन युवा कॅप्टन जे पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी अरुणजी पाटील साहेब कॉइन स्विंग करतायत. हेडीज कॉल आणि टेल येतोय. प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोले या टीमने टॉस जिंकलाय. धन्यवाद साहेब. आपण व्यासपीठावरती स्थान व्हायचंय. ऋषी टॉस जिंकलाय, अगदी टॉप 4 ची बॅटल आहे आणि तुझा निर्णय काय असेल? बॅटिंग करतोय आम्ही. नक्कीच प्रथम फलंदाजी करताना काही मनात चाललंय, कारण की क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यामध्ये धावा झाल्या 64. आम्ही पण 50% रन मारू आणि आम्ही डिफेंड करू.
नक्कीच जी तुम्हाला संधी हवी होती टॉप फोर मध्ये येण्याची ती मिळाली आणि येथून मात्र काही चेंजेस आहेत प्लेइंग 11 मध्ये गेम प्लॅनिंग काय केलंय कारण समोर ऑरेंज कॅपर आहे श्वेतांग पाटील. श्वेतांग पाटीलची विकेट मेन आहे, ती विकेट गेली तर आम्ही वन साइड जिंकू. एनी चेंजेस इन प्लेइंग 11 इन दिस मॅच? नो चेंजेस. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू होतोय त्याबद्दल शॉर्टमध्ये आपण घेणार आहोत इंटरव्ह्यू. श्वेतांग, जर टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंगच करणार होतो. मनासारखं झालंय. समोर आपण बघितलं तर प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोलिट संघ आहे. काय चाललं माइंडमध्ये की या टोटल पर्यंत आम्ही त्यांना थांबू आणि महत्वाचं विकेट कोणतं असेल ऑपोजिट टीम मधील की लवकरात लवकर त्यांना बाद करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? माझे दोन मोठे भाऊ ऋषी दादा आणि हितू दादा त्यांचेच विकेट मेन आहेत. ओके, थँक्यू व्हेरी मच. हे होते श्वेतांग पाटील. जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सामना सुरू होतोय क्वालिफायर 1 चा सामना, महत्वाचा सामना आहे. या जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. टॉस जिंकलाय तो म्हणजेच सामना आपण पाहणार आहोत एलिमिनेटरचा. प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कमेंट्री बॉक्स. या आदरणीय उत्कर्ष पाटील सर यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सागवे मी यतीनजी पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यथोचित सनातन सन्मान आपण करूया. प्रत्येकाचं आपण यथोचित स्वागत सन्मान करतोय. आदरणीय उत्कर्षजी पाटील सर यांना आपण पाहत आहेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जातंय. या जाऊया बॅक टू क्रिकेट. क्वालिफायर 1 चा सामना, जो संघ जिंकेल त्याला तिकीट मिळेल मेगा फायनलचं. ते दोन संघ खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद स्मृती गुणले धावा करायच्या आहेत 65 जिंकण्यासाठी, तर स्वयंभू कोकडेर या टीमला याच धावा रोखायच्या देखील आहेत. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होताना चांगली गोलंदाजी चिरागच्या माध्यमातून प्रभावित केलं गेलंय. धावाईत फलकावरती 3 म्हणतात ना जीवनाचे 3 मंत्र. आनंदात वचन देऊ नका, दुःखात निर्णय घेऊ नका आणि क्रोधात उत्तर देऊ नका. तोच पाहायला मिळतोय 3 चाकडा स्कोर कार्ड वरती. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. 4 बॉल मध्ये 3 धावा दिल्यात. इकॉनॉमिकल राहणं पॉवर प्ले मध्ये कठीण असतं, परंतु चिराग पाटील दाद द्यावी लागेल. शॉट ऑन जॉब केले ऑन साइडला. रुपेश पाटील वेगाने पुढे आलेत ऍज अ ऍथलीट प्लेअर. थोडंसं फंबल राहिलं. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धाव्यांच्या माध्यमातून 5 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 रन्स. अक्षय पाटील आणि वेदांत पाटील ड्रेसिंग चेंज केले आणि आता मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. नाईट प्रॅक्टिस मात्र अप्रतिम त्यांची पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्याचं सार्थ झालं. या KGPL मध्ये त्यांचा क्लास आपण पाहिलाय. 5 धावा आहेत धाव फलकावर. ऑन साइडला उडवले बॉलला, परंतु रुपेश काशीनाथ पाटील फलंदाजी म्हणा, गोलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, तीनही डिपार्टमेंट ज्यांनी गाजवले त्यांचं नाव आहे रुपेश काशीनाथ पाटील. आज झेल टिपला. हर्षद पाटील यांना डगआउट मध्ये पाठवलं गेलंय. विकेट क्रमांक 1. जरा सामना स्वयंभू कोकणेर या टीमने जिंकला तर आदरणीय यज्ञेशजी पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपये, आदरणीय प्रथमेशजी पाटील कोकणेर यांच्या माध्यमातून 3000 रुपये, आदरणीय रुपेशजी पाटील कोकणेर यांच्या माध्यमातून 3000 रुपये, आदरणीय निलेशजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपये कोकणेर. अशा पद्धतीनं स्वयंभू कोकणेर टीमला मात्र बक्षिसांची खैरात केलेली आहे. आज सामना जिंकून मात्र
आदरणीय सन्माननीय योगेशजी पाटील साहेब गिरनोले प्रमुख पाहुणे आहेत. साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती करूया. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कोकणेर गट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस दोन बंधू आमने सामने पाहायला मिळत आहेत आणि ही बॅटल देखील महत्वाची असते. सुंदर क्रिकेट सुरू आहे आणि मान्यवरांचं आगमन आपण पाहत आहेत. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आहेत सन्माननीय योगेशजी मोहन पाटील साहेब, माजी उपाध्यक्ष सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मॅचचा आनंद साहेबांच्या माध्यमातून घेतला जातोय मुख्य व्यासपीठावरून. धावांची गती 10 धावा 2 गडी बाद. आज फक्त रुपेश पाटील हे नाव सर्वांच्या मुखामध्ये आहे, कारण की फलंदाजी म्हणा, गोलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, तिन्ही डिपार्टमेंट ज्यांनी गाजवली आतापर्यंत. या ठिकाणी आपण जर पाहिलं यावेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय, परंतु दोन फिल्डरच्या मधून हा बॉल मात्र 4 धावेसाठी गेला, कारण की कॉलिंग केलं नव्हतं. आणि हा चौकार येतोय. 4 धावा 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. धावसंख्या 15 रन्स. धावसंख्या 16 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. धावा खर्च केल्या गेल्यात. रुपेशजी पाटील यांनी 11, 1 विकेट त्यांनी मिळवलाय. 13 चेंडू 49, आणखीन 1 विकेट. आता 12 चेंडू 49 धावा. धावांचा डोंगर पाहायला मिळतोय. लक्ष मोठं आहे या ठिकाणी. धावा करायच्या 65 सोपं नाहीये, कारण की ज्याप्रमाणे गोलंदाजी ही पाहायला मिळतोय. अंतिम बॉलवरती हा विकेट पाहायला मिळाला कॉट बिहाइंडचा. स्वतः मैदानाच्या आतमध्ये या मॅच साठी पाहायला मिळत आहेत. प्रोफेसर तुषारजी पाटील सर क्रिकेट दर्दी आहेत. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. विद्यार्थी घडवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच केलं जात आहे. असं व्यक्तिमत्व आणि नेहमीच चेहऱ्यावरती स्मितहास्य असतं. याच कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलंय तुषार सरांना. आणि नेहमी जेव्हा जेव्हा SDSM कॉलेजची चर्चा होते, सर्वांच्याच विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य कोणी केलंय, तर त्यांचं नाव आहे प्रोफेसर तुषार सर. आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सोळा धावा धाव फलकावरती. 3 गडी बाद. अभिजित पाटील यांची चर्चा होते गोलंदाजीमध्ये. काय गोलंदाजी केली अभिजित पाटील यांनी. कमालीची गोलंदाजी. पहिला बॉल चांगला पाहायला मिळालाय. योग्य पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतोय. फेअर बॉल. आता 11 चेंडू आणि 49 धावा. हे मॅचचं समीकरण आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. इंटू द गॅप मधून बॉल चाललाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. सीमारेषा पार.
चौकार 4. पुढील बॉल यावेळेस हा व्हाईट बॉल. सांगितलं पंचांनी की ट्रॅम लाईनच्या बाहेरून हा बॉल निघून गेलाय. मिळेल्या चेंडूवरती 1 धाव आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 21 रन्स, 10 चेंडू 44 धावा. आता प्रत्येक बॉल एअर स्ट्राईक, प्रत्येक बॉल आक्रमण करावं लागतंय. यावेळेस चांगला बॉल. अभिजित पाटील विकेट टेकर आहेत. पर्पल कॅपच्या रेस मध्ये त्यांचं नाव नेहमीच पाहायला मिळतंय. अशा पद्धतीनं 21 स्कोर कार्ड. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ड्राईव्ह केलं या बॉलला. बावीस धावा धाव फलकावरती आहेत. 3 गडी बाद. आता 8 चेंडू आणि 43 धावा. हे मॅचचं समीकरण आहे. 8 बॉल मध्ये 7 षटकार हे खेळावे लागतील. सोपं नाहीये मैदानाच्या आत जाऊन फलंदाजी करणं. आदर्श ठाकूर यांना आपण पाहतायत. एक फिट अँड फाईन क्रिकेटपटू. यावेळी बॅटची एज चांगली डाईव्ह लगावली होती या बॉलवरती. या चेंडूवरती जरूर 2 धावा घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे स्कोर कार्ड वरती 24 धावा. आता 7 चेंडू 41. 7 चेंडू 60 षटकार जर आले तर विजय होईल आणि 7 मध्ये 6 षटकार एक चौकार आला तर सामना बरोबरी सुटेल आणि नंतर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट हा खेळ जर तरचा नाहीये. क्रिकेटमध्ये नो इफ नो बट, जर आणि तर या 2 गोष्टींना थारास नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणून म्हटलंय ना की वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार आणि पिके जळून पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. हेच पाहायला मिळतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आता 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये 40 धावा कराव्या लागतील. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतायत 33,333 रुपये. कोकणेर गट प्रीमियर लीग यांच्याकडून रोख रक्कम व स्वर्गीय यशवंत पाटील कोकणेर यांच्या स्मरणार्थ आदरणीय प्रीतमजी पाटील, आदरणीय नितेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी. यावेळेस चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पुढे आले आणि हा झेल कॅरी. त्याचप्रमाणे मेडल्स ज्या मला सौजन्य केलेल्या आहेत स्वर्गीय कोंडू केशव जाधव यांच्या स्मरणार्थ आदरणीय अमितजी जाधव साहेबांच्या माध्यमातून गिरनोली यांच्या माध्यमातून हॅलो चेक हॅलो द्वितीय पारितोषिक जे पाहायला मिळते 22,222 रुपये. कोकणेर गट प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून रोख रक्कम व जी ट्रॉफी आम्हाला सौजन्य झालेली आहे स्वर्गीय अनिता पाटील नावजे यांच्या स्मरणार्थ आदरणीय राजेंद्र पाटील साहेब सागावे यांच्या माध्यमातून न्यू बॅटर आलेत. "25 रन्स, 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. अतिशय चांगल्या पद्धतीने हा सामना पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी पावडे सर मैदानाच्या आतमध्ये आलेत. या स्पर्धेचे सचिव आहेत आणि अथंग परिश्रम त्यांच्या माध्यमातून नेहमीच घेतले जातात. एक आदर्श शिक्षक कसा असावा जेव्हा जेव्हा श्रीकांतजी पावडे सरांकडे आपण पाहतो तेव्हा तेव्हा ते आपल्याला कळेल. जिल्हा परिषद शाळा आज महाराष्ट्रामध्ये सातत्याने कमी होत चालल्यात, परंतु श्रीकांतजी पावडे सर यांच्या माध्यमातून जे शिक्षण या ठिकाणी दिलं जातं ते अप्रतिम आहे. म्हणून म्हणतात ना की बरेच वर्ष काळे आणि निळे पेन वापरून मात्र घालवावी लागतात, तेव्हा कुठे संधी मिळते
लाल पेन वापरण्याची आणि हे आहेत आदर्श शिक्षक. पुढील बॉल अमर पाटील यांचा. गोलंदाजीमध्ये दबदबा राहिला आणि फलंदाजीमध्येही अमरजी पाटील यांनी प्रभावित केलंय. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वयंभू कोकणेर संघ हावी ठरलाय. प्रमोद स्मृती गुरले या टीम समोर यावेळेस दांडी गोल करताना पाहायला मिळालेत. फायनलचं तिकीट मिळतंय स्वयंभू कोकणेर या संघाला. आदरणीय सन्माननीय विकी पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय दीपेशजी पाटील साहेब आणि स्वयंभू कोकणेर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं आणि मोठ्या मार्जिनने 37 धावांनी हा सामना जिंकला गेला. बिग मार्जिन या ठिकाणी पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. 17 चेंडूमागे 45 धावा केल्या. गोलंदाजीमध्ये 2 विकेट ज्यांनी मिळवले त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या पण व्यासपीठावरती यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे